या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुनील तटकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ही बोट बुडालेली आहे, सध्या युद्धजन्य पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मला आता से भयावृत्त या ठिकाणी कळलं। मी ताबडतोब रायगड जिल्हाधिकारी, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा संपर्क या ठिकाणी करतो। आमदार नदी आहेच तिकडे, तिलाही मी सांगतो की तिने ताबडतोब या कामाच्या मध्ये लक्ष घालावं, कारण शेवटी नारळी पौर्णिमेच्या नंतर मच्छीमार बांधव सुद्धा मच्छीमाराला जाऊ शकतात, पण प्रत्यक्षात कोणाची कशा पद्धतीची बोट आहे हे आता आपल्याला माहिती नसल्यामुळे त्यांच्या बचाव कार्यालाच अधिक वेग देणं अत्यंत आवश्यक होऊ शकत आहे। मी ताबडतोब नेव्ही आणि कोस्टगार्ड यांच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क लगेचच या ठिकाणी करेन, कारण शेवटी त्यांना वाचवणं, युद्धपातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं सर्वांचंच कर्तव्य त्या ठिकाणी राहील। अलीकडच्या कालावधीमध्ये नारळी पौर्णिमेच्या नंतर मच्छीमार बांधव नौका या नेहमीच मच्छीमारासाठी टाकत असतात, परंतु गेले 4-5 दिवस रायगडमध्ये पडणारा प्रचंड पाऊस, प्रचंड वारा, समुद्राला आलेलं उधाण याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं। पण आपण हे सांगू शकाल का यात किती जणांचा जीव धोक्यात असू शकतो, याबद्दल आपल्यापर्यंत काही माहिती मिळाली आहे का? माझ्यापर्यंत काही माहिती नाही। मी आता ताबडतोबच आपल्या मार्फतच मी बाहेर आहे, मला आत्ताच आपल्या मार्फत बातमी मिळाल्यानंतर मी ताबडतोब या सर्व वरिष्ठ अधिकारी, नेव्ही आणि कोस्टगार्ड यांच्याशी विनाविलंब संपर्क करेन। जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांच्याशी बोलेन आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य जे चालू आहे ती शोध मोहीम हे सर्व त्या ठिकाणी सापडेपर्यंत मिळेपर्यंत ती चालू राहावी। नक्कीच सुनीलजी, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्याकरता। आपण पाहू शकतोय, सध्या ही दृश्य पाहू शकतोय, काही जण यात बुडताना दिसतायत। रायगडच्या समुद्रात ही बोट बुडालेली आहे, सध्या बचाव कार्य सुरू आहे, युद्ध पातळीवर हे बचाव कार्य सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।